नमस्कार, मी राजू शिंदे. आपण पाहतात आपले बदलापूर. नमस्कार बदलापूरकरांनो. आजचा विषय केवळ एका पदापुरता मर्यादित नाही, तर तो आपल्या शहराच्या राजकीय भविष्याशी जोडलेला आहे. कुळगाव बदलापूर शहरात सध्या एकच प्रश्न चर्चेत आहे, तो म्हणजे भारतीय जनता पार्टीचा स्वीकृत नगरसेवक कोण होणार. हा प्रश्न आज प्रत्येक चौकात, प्रत्येक कार्यकर्त्याच्या ओठ्यावर आहे. कारण स्वीकृत नगरसेवक म्हणजे फक्त एक नगरसेवक नव्हे, तर तो म्हणजे पक्षाचा चेहरा, कार्यकर्त्यांचा आवाज आणि नागरिकांच्या प्रश्नासाठी उभा असलेला प्रतिनिधी. आज बदलापूरमध्ये भाजप मजबूत आहे. बूथ पातळीवर काम करणारा कार्यकर्ता असो किंवा शहर पातळीवर जबाबदारी पार पडणारा पदाधिकारी, सगळ्यांनी मिळून पक्ष उभा केला आहे. आणि म्हणूनच हा निर्णय वरून आलेला आदेश म्हणून स्वीकारला जाणार नाही. तो निर्णय कार्यकर्त्यांच्या मनाला भिडणाराच असायला हवा. सध्या स्वीकृत नगरसेवक पदासाठी 5 नावे चर्चेत आहेत. ते म्हणजे सुनील मेने, मिनल मोरे, मिलिंद धारवाडकर, श्रीकांत चिमोटे आणि प्रवीण राऊत. ही 5ही नावे वेगवेगळ्या करण्यासाठी चर्चेत आहेत. पण प्रश्न एकच आहे, पक्ष नेतृत्व कोणावरती विश्वास टाकणार. सुनील मेने यांचं नाव घेतलं तर अनेक जुने कार्यकर्ते लगेच सांगतात, हा माणूस पक्षासाठी कायम मैदानात दिसतो. निवडणूक असो वा आंदोलन, जनतेचे प्रश्न असोत वा पक्षाचे कार्यक्रम, सुनील मेने यांची उपस्थिती नेहमी जाणवली आहे. दुसरं नाव आहे मिनल मोरे यांचं. महिला नेतृत्वाचा चेहरा, संघटनात्मक काम, महिला कार्यकर्त्यांना जोडण्याचा प्रयत्न आणि पक्षासाठी निष्ठेनं केलेलं काम, त्यामुळे त्यांचं नावही समर्थक ठामपणे पुढे नेत आहेत. तिसरं नाव आहे मिलिंद धारवाडकर. संघटनेतील शिस्त, कामाची पद्धत आणि कार्यकर्त्यांशी थेट संपर्क हा त्यांचा मोठा प्लस पॉइंट मानला जातो. पक्षवाढीसाठी त्यांनी पडद्यामागे केलेलं काम अनेकांना माहीत आहे. चौथं नाव आहे श्रीकांत चिमोटे यांचं. हे नावही तितकंच मजबूत आहे. स्थानिक पातळीवर जनसंपर्क आणि कार्यकर्त्यांमध्ये असलेली पकड, यामुळे त्यांच्या नावालाही दुर्लक्ष करता येणार नाही. ही 4ही नावे एकाच कारणामुळे चर्चेत आहेत, ती म्हणजे दीर्घकाळ पक्षासाठी केलेलं काम. कार्यकर्ते सांगतात की आम्ही पक्षासाठी उन्हावाऱ्यात उभे राहिलो, आंदोलनं केली, निवडणुकात झटलो आणि आता जर संधी असेल तर ती आमच्यापैकी कोणाला तरी मिळायलाच हवी. पण या सगळ्यात एक नाव आहे ज्यामुळे चर्चांना वेग आला आहे, ते म्हणजे प्रवीण राऊत यांचं. अलीकडेच पक्षात प्रवेश केलेले हे नाव थेट स्वीकृत नगरसेवक पदासाठी चर्चेत आल्यामुळे अनेकांच्या भोवया उंचावल्या आहेत. राजकारणात नव्या लोकांना संधी देणं चुकीचं नाही, पण प्रश्न असा आहे की जर नव्याला संधी देताना जुन्यांना डावललं गेलं तर कार्यकर्त्यांचं मनोबल कसं टिकणार. बदलापूरमधील अनेक भाजप कार्यकर्ते आज स्पष्टपणे बोलत आहेत, आम्ही पक्षासाठी वर्षानुवर्ष झटलो, आज जर आमच्याकडे दुर्लक्ष झालं तर उद्या काम करण्याची ऊर्जा कुठून येणार. हा रोष नाही, ही अपेक्षा आहे. पक्षाने आमच्यावर विश्वास दाखवावा, इतकीच मागणी आहे. कुळगाव बदलापूरसाठी हा निर्णय फार महत्वाचा आहे, कारण स्वीकृत नगरसेवक उद्या नगर परिषदेत भाजपचा आवाज उठवणार आहे. स्थानिक प्रश्न, विकास कामं, नागरिकांच्या अडचणी, या सगळ्यांसाठी त्याला ठामपणे उभं राहावं लागणार आहे. जर निर्णय कार्यकर्त्याच्या भावना लक्षात घेऊन झाला तर भाजप आणखी मजबूत होईल, पण जर निर्णयामुळे नाराजी वाढली तर त्याचा परिणाम संघटनेवर होऊ शकतो. आज बदलापूरचं राजकारण फक्त आरोप प्रत्यारोपांपुरतं मर्यादित राहिलेलं नाही. जनतेला काम करणारा प्रतिनिधी हवा आहे आणि भाजपासाठी ही एक सुवर्ण संधी आहे की योग्य निर्णय घेऊन कार्यकर्त्याचा आत्मविश्वास वाढवावा. 5 नावे, 5 वेगवेगळ्या कथा, 5 वेगवेगळी राजकीय गणितं आणि अंतिम निर्णय एकच असणार आहे. तो निर्णय कधी होणार आणि कोणाच्या नावावर शिक्कामोर्तब होणार, याकडे आज संपूर्ण बदलापूरचं लक्ष लागलेलं आहे. हा निर्णय केवळ एका खुर्चीचा नाही, तो पक्षाच्या भविष्यातील वाटचालीचा आरसा ठरणार आहे. जर तुम्हालाही हा व्हिडिओ माहितीपूर्ण किंवा उपयोगी वाटला असेल तर तो नक्की लाईक करा, शेअर करा आणि आपले बदलापूर चॅनलला सबस्क्राईब करा, कारण आपणच आपला आवाज आपले बदलापूर सोबत. धन्यवाद.